गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण मॅट्रिक्स हा चॅप्टर बघतो आहोत आणि मॅट्रिक्स या चॅप्टरमध्ये आपण पहिली एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन्स बघितली. त्या एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन्समध्ये आपण 6 एलिमेंटरी ऑपरेशन्स बघितले, ज्यामध्ये 3 ऑन रोज ऑपरेशन अँड 3 आर कॉलम ऑपरेशन्स असे 6 ऑपरेशन्स आपण एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनमध्ये बघितले आणि त्यानंतर त्यावर बेस्ड एक्झाम्पल्स आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितले. आता मॅट्रिक्सचा आपला सेकंड पॉइंट आहे इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स. इन्व्हर्स मॅट्रिक्स हा कसा एक्झिस्ट होतो हे आपण बघणार आहोत. तर त्याची डेफिनेशन आहे, इफ ए इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर m and there exists another square matrix B having same order such that AB is equals to BA is equals to I, where I is an identity matrix of order m, then B is called as inverse of matrix of A. ही तुमची इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्सची डेफिनेशन आहे. ओके, मग ही डेफिनेशन काय सांगते आहे की ए हा तुम्हाला दिलेला स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे काय आपण बघितलेलं आहे की त्याची रोची आणि कॉलमची ऑर्डर काय आहे, सेम आहे. ओके, ए हा स्क्वेअर मॅट्रिक्स दिला तुम्हाला एम या ऑर्डरचा. या ए या मॅट्रिक्स वरून बी हा अनदर मॅट्रिक्स एक्झिस्ट होतो आहे विथ सेम ऑर्डर. म्हणजे जी मॅट्रिक्सची ऑर्डर ए ची आहे तीच ऑर्डर बी या मॅट्रिक्सची सुद्धा असणार आहे. विथ द हेल्प ऑफ म्हणजे सच दॅट ए बी इज इक्वल्स टू बी ए इज इक्वल्स टू आय. तर आता हा आय काय आहे, तर आय इज अन आयडेंटिटी मॅट्रिक्स. आता आयडेंटिटी मॅट्रिक्स काय आहे हे पण आपण बघितलेलं आहे 11th. ओके, आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणजे काय, ज्याचे डायगोनल एलिमेंट्स 1 आणि अदर एलिमेंट्स आर 0, तो तुमचा काय असतो आयडेंटिटी मॅट्रिक्स. देन बी इज कॉल्ड अन इन्व्हर्स ऑफ ए. म्हणजे थोडक्यात काय, तर तुम्हाला ए हा मॅट्रिक्स गिव्हन आहे, आय हा मॅट्रिक्स तुम्हाला माहिती आहे की तो आयडेंटिटी मॅट्रिक्स शो करतो की ज्याचे डायगोनल एलिमेंट 1 आहे, अदर एलिमेंट्स काय आहे 0. तर या ए आणि आय ह्या दोन्ही मॅट्रिक्सच्या हे रिलेशन वापरून ए बी इज इक्वल्स टू बी ए इज इक्वल्स टू आय हे रिलेशन वापरून बी हा नवीन मॅट्रिक्स तुम्ही एक्झिस्ट करता, फॉर्म करता. ह्या बी या मॅट्रिक्सचा तुम्ही काय म्हणणार आहात, इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स ऑफ ए. ए या मॅट्रिक्सचा बी हा काय आहे, इन्व्हर्स मॅट्रिक्स आहे असं तुम्ही काय करणार आहात, शो करणार आहात. आणि तो डिनोट केला जातो ए इन्व्हर्स. ठीक आहे, कशा डिनोट केला जातो, ए इन्व्हर्स. सपोज आपण बी ला ए इन्व्हर्स म्हणू, बी ला जर आपण ए इन्व्हर्स म्हटलं तर हे रिलेशन कसं डिराईव्ह होईल, ए इंटू ए इन्व्हर्स, ए इंटू ए इन्व्हर्स विच इज इक्वल्स टू ए इन्व्हर्स इंटू ए विच इज इक्वल्स टू आय. आणि ही तुमची डेफिनेशन आपण इन्व्हर्स साठी वापरतो. हे नोटेशन आपण इन्व्हर्स साठी वापरतो. ठीक आहे, इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स काय आहे, तर तुम्हाला एक मॅट्रिक्स गिव्हन आहे, आयडेंटिटी मॅट्रिक्स तुम्हाला माहिती आहे, त्यासाठी हे रिलेशन वापरून तुम्ही एक नवीन मॅट्रिक्स फॉर्म करता बी. तेव्हा नवीन फॉर्म झालेला मॅट्रिक्स हा तुमच्या गिव्हन मॅट्रिक्सचा काय आहे, इन्व्हर्स आहे. ह्या प्रोसेसला, ह्या ऑपरेशनला तुम्ही म्हणाल इन्व्हर्स ऑफ ए मॅट्रिक्स. ठीक आहे, मग आता हे एक्झिस्ट होण्यासाठी एक कंडिशन आहे, तर ती काय आहे, अ स्क्वेअर मॅट्रिक्स ए हॅज इन्व्हर्स इफ अँड ओनली इफ डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0. मग डिटर्मिनंट ऑफ ए काय आहे हे पण आपण 11th स्टँडर्डला बघितलेलं आहे. तुम्हाला मॅट्रिक्सच्या फॉर्म मध्ये ए हा मॅट्रिक्स दिलेला असतो, त्याचं तुम्ही डिटर्मिनंट फाइंड करा. ठीक आहे, तो डिटर्मिनंट फाइंड केल्यानंतर जर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू इज इक्वल्स टू 0 आली तर तुम्ही त्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स कधीही फाइंड करू शकणार नाही. आणि जर त्या डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्सची व्हॅल्यू जर नॉट इक्वल टू 0 आली तरच तुम्ही पुढचा इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स फाइंड करणार आहात. अदरवाईज तुमचं एक्झाम्पल इथे संपलेलं आहे. लक्षात येत आहे काय की तुम्हाला डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू जर 0 आला तरच तुम्हाला त्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स फाइंड करता येणार आहे. आणि जर तो इक्वल टू 0 आला तर तुम्ही त्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स फाइंड करू शकत
नाही. ओके, दिस इज अबाउट द इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स. मग आता इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स फाइंड करण्यासाठी तुम्हाला दोन मेथड्स आहेत. ओके, इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स फाइंडिंग बाय टू मेथड्स. तुम्ही दोन मेथड्सनी इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स फाइंड करू शकता. त्यातील पहिली मेथड आहे एलिमेंटरी रो और कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. एलिमेंटरी रो और कॉलम ट्रान्सफॉर्मेशन ही तुमची पहिली मेथड आहे. आणि दुसरी मेथड आहे ऍडजॉइंट मेथड. ह्या दोन मेथड यूज करायच्या आहेत तुम्हाला दिलेल्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स फाइंड करण्यासाठी. मग ह्या दोन मेथड वेगवेगळ्या आहेत. आज आपण पहिली मेथड बघणार आहोत, एलिमेंटरी रो और कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. मग एलिमेंटरी रो आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशन मध्ये आपल्याला काय बघायचं आहे की इन्व्हर्सची डेफिनेशन तिथे कशी ऑपरेट करून आपण तो इन्व्हर्स फाइंड करणार आहोत ते आपण बघणार आहोत. ठीक आहे, तुमची पहिली मेथड बघूया आपण, एलिमेंटरी रो और कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. आता यासाठी आपण यूज करणार इन्व्हर्सची डेफिनेशन. लेट A into A inverse which is equals to A inverse into A which is equals to I. ही आपण डेफिनेशन बघितली होती इन्व्हर्स, बरोबर. ही डेफिनेशन यूज करून आपण काय फाइंड करणार आहोत, A इन्व्हर्स फाइंड करणार आहोत. ठीक आहे, मग आता A इन्व्हर्स फाइंड करण्यासाठी तुम्हाला काय दिलेलं आहे, गिवन A is a square matrix of order n and I is an identity matrix of same order. सेम ऑर्डर म्हणजे काय, ए ची ऑर्डर काय आहे, ए मॅट्रिक्सची ऑर्डर काय आहे, एन. तीच कसली आहे, तुमच्या आयडेंटिटी मॅट्रिक्सची पण काय आहे, ऑर्डर आहे. मग इथे अननोन काय आहे ना, देअरफॉर we have to find A inverse. मग आपल्याला काय फाइंड करायचं आहे, A inverse. रिलेशन कोणतं वापरताय तुम्ही, हे सगळे इक्वल आहे, यातलं कुठलंही एक रिलेशन वापरायचं. सो आपण पहिले एक रिलेशन घेऊया, कन्सिडर कुठलंही एक रिलेशन वापरू शकतो. A inverse A into A inverse which is equals to I. हे रिलेशन आपण वापरूया. ठीक आहे, A into A inverse which is equals to I. त्यातला A तुम्हाला काय आहे, गिवन मॅट्रिक्स. काय तो, A is a square matrix of order M. ऑर्डर M असलेला A हा मॅट्रिक्स तुम्हाला काय आहे, गिवन आहे. नंतर I काय आहे तुमचा, आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे ऑफ सेम ऑर्डर. म्हणजे जी A ची ऑर्डर आहे ती तुमच्या त्याची ऑर्डर असणार आहे, I या आयडेंटिटी मॅट्रिक्स असणार. म्हणजे तुम्हाला A पण माहिती आहे आणि I पण माहिती आहे. फाइंड काय करायचं आहे फक्त तुम्हाला, A इन्व्हर्स फाइंड करायचं. ठीक आहे, मग तो A इन्व्हर्स फाइंड करण्यासाठी आपण कुठली मेथड वापरणार आहोत, एलिमेंटरी रो और कॉलम ट्रान्सफॉर्मेशन ही मेथड वापरणार आहोत. ती मेथड कशी ऑपरेट करायची ते आपण आता बघणार आहोत. ठीक आहे, लेट A हा मॅट्रिक्स दिला तुम्हाला, A11 A12 A13 A21 A22 A23 A31 A32 A33 हा तुमचा गिव्हन मॅट्रिक्स आहे A. ठीक आहे, मग आता आपण बघतो एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन मेथड. तुम्हाला काय करायचं आहे की हा जो A हा मॅट्रिक्स दिलेला आहे याला तुम्हाला कन्व्हर्ट करायचं आहे आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये. आणि जेव्हा A हा मॅट्रिक्स आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्व्हर्ट होईल तेव्हा जो न्यू मॅट्रिक्स या आयडेंटिटी मॅट्रिक्सच्या जागी फॉर्म होईल तो तुमचा असणार आहे A इन्व्हर्स. ठीक आहे, ही मेथड कशी शो करते की हे रिलेशन दिले तुम्हाला A into A inverse which is equals to I.
आय तुम्हाला माहिती आहे तुमचं काय आहे, आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे. ए काय असणार आहे तुम्हाला, गिव्हन मॅट्रिक्स आहे. मग हा मॅट्रिक्स जे काही असेल त्या ए या मॅट्रिक्सला तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये. ए या मॅट्रिक्स तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये. मग ए या मॅट्रिक्सला आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी तुम्ही वेगवेगळे रो और कॉलम ऑपरेशन्स यूज करणार. मग जे काही ऑपरेशन तुम्ही ए या मॅट्रिक्सवर करणार आहे तेच तुम्हाला कंटिन्युअस आय या मॅट्रिक्सवर सुद्धा ऑपरेट करावे लागणार आहे. कारण फक्त आपण एलएचएस साईडला ऑपरेशन ऑपरेट करू शकतो का, नाही. मग बोथ साईड एलएचएस अँड आरएचएस दोन्ही साईडला ते ऑपरेशन्स काय करावे लागणार आहेत, ऑपरेट करावे लागणार आहे. तेव्हा हा जो आयडेंटिटी मॅट्रिक्स असणार आहे तो काय होईल, चेंज होत जाणार आहे. कारण तुम्ही याला जे आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी वेगवेगळे ऑपरेशन्स यूज करता आहात तेव्हा सेम ऑपरेशन इकडे सुद्धा यूज होणार आहे. तेव्हा हा जो ओरिजिनल आयडेंटिटी मॅट्रिक्स होणार होता तो पण न्यू मॅट्रिक्स फॉर्म होईल, कारण त्याचे वेगवेगळे ऑपरेशन्स झाले. मग जेव्हा लास्टला हा मॅट्रिक्स आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट होईल आणि त्यावेळी इकडे जो न्यू मॅट्रिक्स फॉर्म झाला असणार आहे तो तुमचा असणार आहे ए इन्व्हर्स. जो न्यू मॅट्रिक्स फॉर्म झाला आहे तो तुमचा काय असणार आहे, ए इन्व्हर्स. आणि हा मॅट्रिक्स आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करण्यासाठी वापरणार आहोत आपण एलिमेंटरी रो आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशन्स. आता यामध्ये तुम्ही म्हणता एलिमेंटरी रो और कॉलम ऑपरेशन्स, और हा शब्द वापरलाय आपण, अँड वापरलाय का, नाही. अँड म्हणजे अँड आपण दोन्ही सायमल्टेनियसली ऑपरेट करतो. और म्हणजे काय, जर एकदा तुम्ही रो ऑपरेशन्स करत असाल तर तुम्हाला शेवटपर्यंत फक्त रो ऑपरेशन्स ऑपरेट करायचे आहे. आणि जर तुम्ही कॉलम ऑपरेशन्स ऑपरेट केले तर लास्ट पर्यंत तुम्हाला फक्त काय ऑपरेट करायचं आहे, कॉलम ऑपरेशनच ऑपरेट करायचे आहे. म्हणजे एकतर रो किंवा एकतर कॉलम ऑपरेशनच तुम्ही तिथे ऑपरेट करणार आणि त्या मॅट्रिक्सला कशामध्ये कन्वर्ट करणार आहात, आयडेंटिटी मॅट्रिक्सला कन्वर्ट करणार आहात. आता बघूया फॉर एक्झाम्पल लेट ए हा मॅट्रिक्स दिलाय तुम्हाला A11, A12, A13, A21, A22, A23, A31, A32, A33 to reduce this into identity matrix म्हणजे काय 1 0 0 0 1 0 0 0 1 हा काय तुमचा आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे. आता ऑर्डर किती घेतली आहे मी 3x3 का घेतली आहे, कारण आपल्याला माहिती आहे की जी ऑर्डर आपल्या गिव्हन मॅट्रिक्सची असणार आहे त्या सेम ऑर्डर असलेला आयडेंटिटी मॅट्रिक्स आपल्याला घ्यावा लागणार आहे. हे आपण मॅट्रिक्सच्या डेफिनेशन मध्ये सुद्धा बघितलं, इक्वल्स ऑफ मॅट्रिक्स. त्या डेफिनेशन मध्ये सुद्धा आपण बघितलं की जी ऑर्डर तुमची मॅट्रिक्सची गिव्हन ए मॅट्रिक्सची असेल तीच ऑर्डर तुम्हाला कशाची हवी आहे, आयडेंटिटी मॅट्रिक्सची सुद्धा हवी आहे. म्हणून इथे पण ए मॅट्रिक्सची 3 ऑर्डर होती, मग आपण आयडेंटिटी मॅट्रिक्सची ऑर्डर पण काय घेतली 3 घेतली. ओके. आता आपण काय बघतो आहोत की हा जो गिव्हन मॅट्रिक्स आहे ए याला कशात कन्वर्ट करायचं आहे, ह्या आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करायचं. मग याच्यामध्ये कन्वर्ट करण्यासाठी कसं ऑपरेट करावं लागणार आहे, तर पहिले आपण करणार आहोत रिड्यूस A11 to 1. आता A11 कोणता आहे तुमचा फर्स्ट एलिमेंट, हा A11 याला काय बनवायचं आधी 1 बनवायचं. त्यानंतर दुसरं रिड्यूस A21 and A31 to 0. ठीक आहे. पहिले काय करणार तुम्ही A11 ला 1 मध्ये कन्वर्ट करणार आहात, त्यानंतर A21 आणि A31 ला काय करणार आहात 0 करणार आहात. तेव्हा तुमचं काय होईल, ही आयडेंटिटी मॅट्रिक्सची पहिला कॉलम कंप्लीट होईल. ठीक आहे. रो ऑपरेशन्स करा किंवा कॉलम ऑपरेशन्स करा. त्यानंतर तिसरी स्टेप आहे रिड्यूस A22 to 1. आता दुसरा एलिमेंट कोणता आहे A22, याला काय करणार तुम्ही 1 मध्ये कन्वर्ट करणार अँड देन रिड्यूस. आता त्या कॉलम मध्ये 2 एलिमेंट कोणते राहिले A12 अँड A32 to 0. हे जे 2 एलिमेंट ते काय करणार तुम्ही 0 मध्ये कन्वर्ट करणार. नेक्स्ट फिफ्थ स्टेप कन्वर्ट रिड्यूस A33 to 1. आता या A33 ला काय करायचं आहे 1 करायचं, त्यामध्ये राहिलेले हे
दोन एलिमेंट यांना कशामध्ये रिड्यूस करायचंय पुन्हा झिरो मध्ये. ही तुमची लास्ट स्टेप. रिड्यूस A13 and A23 टू 0 या फॉर्म मध्ये तुम्हाला दिलेल्या ए या मॅट्रिक्सला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करायचं आहे. त्यासाठी तुम्ही ते कसं ऑपरेट करता आहात की जे 1 1 1 हे एलिमेंट आहे ते पहिले काय करतात, 1 करून घेतात. A11 हा जो एलिमेंट याला पहिले काय करायचं आहे, 1 करायचं आहे आणि त्याचे राहिलेले सायमल्टेनियस एलिमेंट काय करायचे, 0 करायचे. फर्स्ट कॉलम संपला. सेकंड कॉलम मध्ये A22 जो एलिमेंट आहे त्याला तुम्ही काय करणार, पहिले 1 करणार, त्याचे सायमल्टेनियस एलिमेंट 0 करणार. त्यानंतर थर्ड A33 ला 1 करणार, त्याचे सायमल्टेनियस जे आहेत एलिमेंट्स त्यांना काय करणार तुम्ही 0 करणार. ह्याच पद्धतीने तुम्हाला रो और कॉलम ऑपरेशन ऑपरेट करायचे आहे. पण पुन्हा एकदा जर तुम्ही रो ऑपरेशन करणार आहे तर तुम्हाला सगळे काय करायचे आहे, रोज ऑपरेशन ऑपरेट करायचे आहे. आणि एकदा जर तुम्ही कॉलम ऑपरेशन ऑपरेट करायला लागले तर तुम्हाला फक्त कॉलम ऑपरेशनच ऑपरेट करायचे आहे. पण मेथड हीच फॉलो करायची आहे की पहिले पहिला एलिमेंट 1 करायचा, अदर 0, नंतर हा सेकंड एलिमेंट 1 करायचा, अदर 0, नंतर हा थर्ड एलिमेंट 1 करायचा, अदर 0. याच सिक्वेन्सने जाऊन तुम्हाला एकतर कॉलम किंवा एकतर रो ऑपरेशन ऑपरेट करून ए या मॅट्रिक्सचा आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करायचं आहे. जे रिलेशन आपण बघितलं, ए इंटू ए इनवर्स विच इज इक्वल्स टू आय. म्हणजे या ए ला तुम्ही कन्वर्ट केला आता आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये. ह्या पद्धतीचे ऑपरेशन्स ऑपरेट करून त्यावेळी हा जो मॅट्रिक्स नवीन फॉर्म होईल, कारण जे ऑपरेशन इकडे करतो आहोत ते पण आपण इकडेही केलेले आहे. ओके, हा जो न्यू मॅट्रिक्स फॉर्म होईल तो काय असणार, तुमचा इन्व्हर्स असणार आहे ए या मॅट्रिक्स. ओके, अशा पद्धतीने आपण पहिली मेथड जी आहे ती ऑपरेट करणार आहोत, एलिमेंटरी रो और कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. ठीक आहे, आपण त्यावर बेस्ट एक एक्झाम्पल बघूया जे आपल्याला ते क्लिअर होईल की आपल्याला कशा पद्धतीने ते ऑपरेट करायचं आहे. आता आपण हे ऑर्डर 3x3 साठी बघितलं. तुम्हाला ऑर्डर 2x2 चाही मॅट्रिक्स होऊ शकतो, त्याचंही तुम्ही याच पद्धतीने ऑपरेट करणार आहात. ओके, आपण एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल दिले तुम्हाला 1 2 and 2 minus 1. ओके, हा तुम्हाला गिव्हन मॅट्रिक्स आहे ऑर्डर 2x2, 1 2 and 2 minus 1 ऑर्डर असलेला मॅट्रिक्स तुम्हाला दिलेला आहे. ओके, कन्सिडर करूया आपण त्या मॅट्रिक्सला ए. कन्सिडर ए इज इक्वल्स टू 1 2 2 minus 1. आणि तुम्हाला याचं काय करायला लावलंय, इनव्हर्स फाइंड करायला लावला. गिव्हन मॅट्रिक्सचं काय फाइंड करायला लावलेलं आहे, इनव्हर्स फाइंड करायला लावलाय. पण आपण त्या गिव्हन मॅट्रिक्सचा कन्सिडर करून घेतलं ए विच इज इक्वल्स टू 1 2 2 minus. बरोबर आहे. आपण मॅट्रिक्सची डेफिनेशन बघितल्यानंतर एक नोट बघितली की जर गिव्हन मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट जर इक्वल टू 0 आला तर त्याचा इन्व्हर्स एक्झिस्ट होत नाही, आणि जर तो नॉट इक्वल टू 0 आला तरच त्याचा इन्व्हर्स काय होतो, एक्झिस्ट होतो. मग ते चेक केल्याशिवाय आपण पुढे सॉल्व्ह करायचं नाही. का, कारण तो जर इक्वल टू 0 आता हे एक्झाम्पल इथेच समजतं की त्याचा इन्व्हर्सच एक्झिस्ट होत नाही. ठीक आहे, देअरफॉर डिटर्मिनंट ऑफ ए विच इज इक्वल्स टू 1 2 2 minus 1. दिलेल्या मॅट्रिक्स आपण काय केलंय, डिटर्मिनंट. ठीक आहे, डिटर्मिनंट सॉल्व्ह करूया. 1 into -1 -1, 2 into 2 4 -4 which is equals to काय आलं, -5 is equals to 0, not, it is not equals to 0. Therefore A inverse exists. इथे तुमचं काय होणार आहे, A inverse एक्झिस्ट होणार आहे. काय एक्झिस्ट होणार आहे तर तुमचं डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू काय आली, -5, जी नॉट इक्वल टू 0 आहे. म्हणून तुमचं ए इन्व्हर्स काय होणार आहे, एक्झिस्ट होणार आहे. ठीक आहे, लेट इन्व्हर्स रिलेशन आपण बघितले ए इंटू ए इन्व्हर्स विच इज इक्वल्स टू आय. आताच आपण जे रिलेशन बघितलं ते. ठीक आहे, हे काय आहे, आपण कन्सिडर केलेला हा मॅट्रिक्स. काय आहे तो, 1 2 2 minus 1 into A inverse which is equals to I म्हणजे काय, आयडेंटिटी मॅट्रिक्स. तो काय घ्यायचा असतो आपण, जो ए हा मॅट्रिक्स आहे त्याचा सेम ऑर्डर असलेला. आता हा कितीचा मॅट्रिक्स आहे,
2x2 ऑर्डर असलेला मॅट्रिक्स आहे. मग आपण हा पण आयडेंटिटी मॅट्रिक्स काय घेणार आहोत, 2x2 ऑर्डर असलेला आयडेंटिटी मॅट्रिक्स घेणार आहोत. आता आपल्याला कोणत्या मेथडने एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे, एलिमेंटरी रो ऑर कॉलम ट्रान्सफॉर्मेशननी ए इन्व्हर्स काय करायचं आहे आपल्याला फाइंड करायचं. त्यामध्ये आपण बघितलं की आपल्याला ए या मॅट्रिक्स कशात कन्वर्ट करायचं आहे, आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करायचं आहे. ठीक आहे, त्यातली पहिली स्टेप होती की पहिल्या एलिमेंटला काय करायचं आहे 1 आणि इतर एलिमेंटला काय करायचं त्याच्या 0. आता पहिला एलिमेंट काय आहे, 1 1 तुमचा 1 आहे बरोबर, म्हणजे त्याला तुम्हाला 1 करण्याची गरज नाही. अदर एलिमेंट काय आहे त्याच्या 2. आता या 2 ला काय करायचंय तुम्हाला 0 करायचं. मग या 2 ला 0 करायसाठी काय ऑपरेशन ऑपरेट करावं लागेल, कोणाला 0 करायचंय R2 ला 0, या 2 ला 0 करायचं. R2 रो मधला एलिमेंट आहे म्हणून आपण काय घेतलंय R2 मायनस 2 इंटू R1. हे जर ऑपरेशन आपण ऑपरेट केलं तर हा एलिमेंट काय होईल 0 होईल. बघा R2 काय तुमचा 2 आहे बरोबर, मायनस 2 इंटू R1 चा एलिमेंट काय तुमचा 1 1 इंटू 2 2, मग 2 मायनस 2 काय होईल एलिमेंट 0. बघा A इन्व्हर्स which is equals to चेंज कोण होत आहे R2. R1 चेंज होणार आहे का नाही, R1 जशीच्या तशी. चेंज कोण होत आहे R2. 2 मायनस 2 इंटू 2 म्हणजे 2 मायनस 2 इज 0. त्यानंतर मायनस 1 मायनस 2 इंटू 2 2 इंटू 2 4. ठीक आहे, मायनस 1 मायनस 4 मायनस 5 म्हणजे काय झालं 1 0 2 आणि मायनस 5. आता जे ऑपरेशन आपण ए मॅट्रिक्सवर केले तेच तुम्हाला कशावर करायचे, पुन्हा आयडेंटिटी मॅट्रिक्सवर सुद्धा ऑपरेट करायचे. ऑपरेट कोणाला करतोय आपण R2, त्यामुळे R1 काही चेंज होणार नाही, हे 1 आणि 0 तसाच. ओके, आता आपण चेंज ऑपरेट कशाला करतोय R2. मग 0 मायनस 2 इंटू 1 म्हणजे काय 0 मायनस 2 इट इज मायनस 2. 0 मायनस 2 इज इक्वल्स टू मायनस 2. त्यानंतर पुन्हा 1 मायनस 2 इंटू 0 2 इंटू 0 इज 0 म्हणजे हा 1 जसाच्या तसा राहणार आहे. ठीक आहे, पहिली स्टेप झाली आपण काय की आपण फर्स्ट एलिमेंटला 1 केलं आणि अदर एलिमेंटला 0 केलं. आता दुसरी स्टेप काय आपली की ह्या एलिमेंटला 1 बनवायचं आणि अदर एलिमेंटला 0 बनवायचं. ओके बाय. आता 1 कोणाला बनवायचं तुम्हाला मायनस 5 ला 1 बनवायचं. मग काय ऑपरेट केलं की हा मायनस 5 ला 1 होईल, त्याला जर मायनस 1 आपण 5 ने मल्टिप्लाय केलं तर तो काय होईल 1 होईल. ठीक आहे, बाय मायनस 1 अपॉन 5 इंटू R2. R2 ला आपण काय करूया 5 अपॉन 5 काय होईल 1 आणि मायनस मायनस कॅन्सल, तुम्हाला काय मिळेल 1 मिळेल. ओके, पुन्हा चेंज कोण होत आहे R2 चेंज होत आहे. R1 ला काही फरक पडणार आहे का नाही, मग R1 जसं तसं लिहून घेतलेलं आहे सेम एज राईट हँड साइड. ठीक आहे, 0 अपॉन एनिथिंग इज काय मिळणार तुम्हाला 0च मिळणार. ठीक आहे, मायनस 5 इंटू मायनस 1 अपॉन 5 5 5 कॅन्सल, मायनस मायनस कॅन्सल म्हणजे इथे मिळणार तुम्हाला 1. ठीक आहे, सेम ऑपरेशन आपल्याला राईट हँड साइडला सुद्धा करायचे आहे. मायनस मायनस प्लस आणि 2 अपॉन 5 म्हणजे हे झालं प्लस 2 अपॉन 5 आणि हे झालं मायनस 1 अपॉन 5 आणि या 1 ला कशाने मल्टिप्लाय झालं मायनस 1 अपॉन 5 ने मल्टिप्लाय झालं. ओके, आता आपला हा 1 झाला हा 0 झाला की आपलं पहिल्या स्टेप मध्ये कंप्लीट झाले. आता हा 1 झाला, आता फक्त याला काय करायचं राहिलंय 0 करायचं राहिलंय बरोबर आहे, कारण त्या कॉलम मधला हा एलिमेंट 1 केल्यानंतर अदर एलिमेंट तुम्हाला काय करायचे आहे 0 करायचे आहे बरोबर आहे. आपण एलिमेंटरी रो आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशन मध्ये तुम्हाला 3x3 चा मॅट्रिक्स दाखवला, हा 2x2 चा आहे. ओके, आता हा एलिमेंट काय करायचं तुम्हाला 0, तो 0 करण्यासाठी काय ऑपरेशन करावं लागणार आहे R1 वर करावं लागणार आहे. ओके, R1 वर काय करणार R1 मायनस 2 इंटू R2 जर केलं तर आपल्याला काय मिळेल हा एलिमेंट 0 होईल, कारण 2 मायनस 2 इंटू 1 2 इंटू 1 इज 2 2 मायनस 2 तो काय मिळेल 0 मिळेल. ठीक आहे, आता चेंज कोण होत आहे R1 होता म्हणून R2 जशीच्या तशी लिहून घेतली A इन्व्हर्स which is equals to 2 upon 5 minus 1 upon 5. ओके,
आता काय होत आहे R1 मायनस 2 इंटू 0 2 इंटू 0 0 म्हणजे हा 1 जसाच्या तसा आहे ओके 2 मायनस 2 इंटू R2 म्हणजे 2 मायनस 2 इंटू 2 2 इंटू 1 इज 0 म्हणजे हा काय मिळाला तुम्हाला 0 2 इंटू 1 2 म्हणजे 2 मायनस 2 इज 0 म्हणजे झालं 1 0 0 1 हा तुमचा आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये काय झालेला आहे कन्वर्ट झालेला आहे. आता फक्त इकडे ओके इकडे काय होईल R1 म्हणजे आता 1 मायनस 2/5 1 मायनस 2/5 काय मिळेल तुम्हाला 1/5 ओके आणि 0 मायनस 2 इंटू मायनस 1/5 मायनस मायनस प्लस होऊन जाईल आणि ते 1 इंटू 1/5 इंटू 2 ते काय होणार आहे 2/5 ओके हे ऑपरेशन्स करता येतात तुम्हाला मल्टिप्लिकेशन ऍडिशन सबट्रॅक्शन तुम्ही जाणता शिकला आहात बऱ्याच वर्षांपासून ओके अशा पद्धतीने हा मॅट्रिक्स काय मिळाला 1/5 2/5 2/5 मायनस 1/5 आपलं टार्गेट होतं की A इंटू A इनवर्स विच इज इक्वल्स टू I हे जी आपली डेफिनेशन आपण इथे वापरली त्यामध्ये A हा जो मॅट्रिक्स होता याला आपल्याला कन्वर्ट करायचं होतं आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये जो कन्वर्ट झाला आहे आणि ते ऑपरेशन्स आपण LHS साईडला करणार आहोत तेच ऑपरेशन आपण कशाला करणार होतो RHS साईडला सुद्धा करणार होतो तेच ऑपरेशन आपण RHS साईडला सुद्धा केलेले आहे आणि त्याच पद्धतीने जो आयडेंटिटी मॅट्रिक्स नवीन फॉर्म झाला हा आयडेंटिटी मॅट्रिक्स नवीन फॉर्म झाला हा तुमचा काय झाला A इनवर्स झाला ओके हा तुम्हाला काय मिळाला A इनवर्स विच इज इक्वल्स टू 1/5 2/5 2/5 minus 1/5 is your inverse of given matrix या A मॅट्रिक्स आपण कन्सिडर केला A त्याचा तुम्हाला हा काय मिळाला A इनवर्स हे अजून आन्सर जर सॉर्ट करायचं असेल आपल्याला तर आपण 1/5 जर पूर्ण मॅट्रिक्स मधून कॉमन काढलं बघा याला पण डिवाइड 5 आहे याला पण डिवाइड 5 आहे याला पण आणि याला सगळ्यांना डिवाइड बाय 5 आहे तो 1/5 जर आपण कॉमन काढलं इथे काय राहते 1 इथे 2 इथे 2 इथे मायनस 1 हा तुमचा काय असणार आहे A इनव्हर्स असणार आहे तुमच्या दिलेल्या गिव्हन मॅट्रिक्सचा ओके अशाच पद्धतीने तुम्ही प्रत्येक एक्झाम्पल मध्ये नवीन A इनव्हर्स हा दिलेल्या मॅट्रिक्सचा काय करू शकता फाइंड करू शकता ओके